नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व। तर आज मी बनवणार आहे पनीर पहाडी टिक्का। तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया। तर बघू शकता इकडे मी पनीर पहाडी टिक्का बनवण्यासाठी अर्धा किलो पनीर घेऊन घेतले आणि याला मी छोट्या छोट्या पीसेस मध्ये कट करून घेणार आहे। पनीरचे जे छोटे पीसेस आहेत ते तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कट करू शकतात। तर मी इकडे थोडे नॉर्मल छोटे पीस कट करून घेणार आहे। तर इकडे मी पनीरचे छोटे छोटे पीस माझे कट करून झाले। स्क्वेअर मध्ये मी यांना कट करून घेतले आणि आता इकडे त्यांना मॅरिनेट करून घेऊया। पनीरला मॅरिनेट करण्यासाठी मी इकडे दहीचा वापर करणार आहे। त्यानंतर एका बाउल मध्ये मी पनीर आपले मॅरिनेट होतील ह्या हिशोबाने थोडी दही घेतली आहे। त्यानंतर यामध्ये थोडं तिखट व्हावं त्यासाठी 1-1.5 चमचा चटणी टाकून घ्यायची आहे। त्यानंतर थोडी हळद टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण थोडं धने जिरे पूड असतं ते पण टाकून घ्यायचंय आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। त्यानंतर हे जे मिश्रण आहे हे आपल्याला एकजीव करून घ्यायचंय। दहीमध्ये पूर्ण मसाला मिक्स झाला पाहिजे, असं करण्यासाठी त्याला पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे। मसाला मिक्स करून झाल्यानंतर जे पनीरचे क्यूब मी कापून घेतलेले आहेत ते आता मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि यांना पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया, जेणेकरून ते मॅरिनेट होतील आणि त्यांना पूर्णपणे दही आणि मसाला लागेल असं त्यांना पूर्ण मॅरिनेट करून घ्यायचंय। त्यानंतर पनीर पहाडी टिक्का बनवण्यासाठी यामध्ये मी 1-2 शिमला मिरची तिला पण असंच क्यूब मध्ये कापून घेणार आहे आणि तिच्यातल्या बिया काढून टाकून ते कापून घ्यायचे। त्याच नंतर कांदा पण आपल्याला असाच स्क्वेअर मध्ये कापून घ्यायचा आहे आणि जसं मी इकडे आता आपले पनीरचे क्यूब मॅरिनेट करून घेतलेत त्यामध्येच आपल्याला ही शिमला मिरची जी कापून घेतली ती पण टाकायची आहे आणि जे कांदे कापले ते पण आपल्याला टाकून घ्यायचे आणि याला पण आपल्याला पूर्णपणे दहीमध्ये मिक्स करून घ्यायचंय। मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं तसंच झाकून ठेवायचंय, जेणेकरून जे आपलं दही आणि मसाला असेल ते याला पूर्णपणे लागेल आणि त्याची चव त्याच्यात उतरेल। त्यासाठी आता हे मॅरिनेट करून झाल्यानंतर याला मी 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवलंय। तर बघू शकता 15 मिनिटं झाकून झाल्यानंतर यामध्ये मी थोडी कस्तुरी मेथी वरून टाकून घेणार आहे आणि कस्तुरी मेथी टाकून झाल्यानंतर तिला पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय। तर आता इकडे आपले जे पनीरचे क्यूब आहेत ते पूर्णपणे मॅरिनेट झाले। त्याचबरोबर पनीर पहाडी टिक्का बनवण्यासाठी इकडे मी स्टीलची स्टिक घेतली आहे। त्या स्टिकचा वापर आपण चिकन टिक्का बनवण्यासाठी पण यूज करू शकतो, त्यांचा मी इकडे यूज करणार आहे। यामध्ये आपल्याला पनीरचे पीसेस आणि आपण जे कॅप्सिकम आणि ऑनियन कापला आहे त्याचे पण आपल्याला पीसेस एक एक करून टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याचा म्हणजे जे स्वाद येतो तो चांगला लागतो। तर हे जे स्टीलचे स्टिक आहे यामध्ये मी पनीरचे क्यूब आणि शिमला मिरची कांदा वगैरे टाकून पूर्णपणे रेडी करून घेणार आहे। तर त्याचबरोबर स्टीलच्या स्टिक मध्ये हे टाकल्यानंतर आपण जेव्हा याला रोस्ट करतो तेव्हा ते चांगल्या प्रकारे पण रोस्ट होतात आणि जे आपण चुलीवरचं जेवण जे जेवतो त्याची आपल्याला चव येते। तर बघू शकता इकडे सर्व स्टिक मध्ये मी आता मॅरिनेट केलेले आपले जे पनीरचे क्यूब आहेत ते माझे टाकून झालेले आहेत आणि त्यानंतर यांना मी चांगलं ग्रिल करून घेणार आहे। यांना आपण गॅसवर किंवा जर चुलीची आस असेल त्यात पण आपण बार्बिक्यू करू शकतो।
तर बघू शकता इकडे आता आपला पनीर टिक्का चांगला ग्रिल झालेला आहे आणि याला पहाडी टिक्का पण म्हणतात। तर मग तुम्हाला पनीर टिक्क्याची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।